जर तुझ्या देवावर तुला मनापासून विश्वास असेल तरच हा व्हिडिओ तू पुढे बघ, नाहीतर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता सोडून पुढे निघून जा. कारण हा संदेश प्रत्येकासाठी नाही. हा संदेश फक्त त्याच्यासाठी आहे ज्याचा विश्वास स्वतःवर आणि त्याच्या देवावर आहे. तुला असं वाटतं की तुझं आयुष्य संपलंय, मार्ग बंद झालेत. पण लक्षात ठेव, जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा तो एक असा दरवाजा उघडतो ज्याची तू कल्पना सुद्धा केलेली नसते. आज जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर हा निव्वळ योगायोग नाही. हा भगवंताचा तुला दिलेला एक संकेत आहे. गेल्या काही दिवसापासून तू खूप त्रासातून जात आहेस. मनात हजारो प्रश्न आहेत, डोळ्यात अश्रू आहे आणि कोणाला काही सांगताही येत नाहीये. तुला असं वाटतंय की देव तुझ्याकडे लक्ष देत नाही. पण थांब, जरा शांत हो. जेव्हा देव तुला एखाद्या संकटात टाकतो तेव्हा तो तुझा अंत पाहत नसतो, तर तो तुला वर येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करत असतो. तो कधीच तुला अशा परिस्थितीत सोडणार नाही जिथून तू बाहेर पडू शकणार नाहीस. त्याने तुझ्यासाठी जे काही ठरवलंय ते तुझ्या विचारांपेक्षा कितीतरी पटीने मोठं आणि चांगलं आहे. तुझी पात्रता काय आहे हे जगाला माहीत नसेल, पण त्याला नक्कीच माहीत आहे. बाळा, लोक तुला नाव ठेवत असतील, तुझ्या परिस्थितीवर हसत असतील तर हसू दे. लोकांना फक्त तुझा आजचा संघर्ष दिसत आहे, पण त्या देवाला तुझा उद्याचा इतिहास दिसतोय. तू फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, कारण देव कधीच कोणाचं कष्ट वाया जाऊ देत नाही. तुला काय हवंय, कधी हवंय याचं अचूक गणित त्याच्याकडे मांडलेलं आहे. कदाचित तुला जे आज हवंय ते मिळत नसेल, कारण त्याने तुझ्यासाठी त्याहूनही काहीतरी अथांग, काहीतरी भव्य राखून ठेवलेलं आहे. विश्वास ठेव, तुझा देव तुला कशाचीही, होय कशाची सुद्धा कमी पडू देणार नाही. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, आता डोळे बंद कर आणि मनापासून भगवंताला सांग, हे भगवंता, परमेश्वरा, स्वामीराया, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर तुझा खरोखरच त्याच्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर कर ज्याला आज या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. लक्षात ठेव, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. मग तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. जर तू चांगल्या पद्धतीने तुझं काम करत असशील तर तुला तुझ्या भगवंताची साथ नक्कीच मिळणार आहे. कारण हा व्हिडिओ तुझ्या समोर उगाच आलेला नाही. जर तुझा त्या अदृश्य शक्तीवर, तुझ्या देवावर मनापासून विश्वास असेल ना, तरच पुढचे काही सेकंद हा व्हिडिओ तू बघ. नाहीतर आत्ताच स्क्रोल कर आणि निघून जा, बाजूला हो. कारण आज देव तुझ्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी बोलू इच्छित आहे. कदाचित तू ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतास ते उत्तर तुला आज इथे मिळणार आहे. बघ बाळा, जेव्हा बागेतली फुलं उमलत नाहीत तेव्हा आपण माती बदलतो, झाड उपटून टाकत नाही. अगदी तसंच जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा देवावरचा विश्वास सोडू नका, तर स्वतःचे प्रयत्न वाढवा. देवाची एक पद्धत आहे, तो तुम्हाला तीच गोष्ट देतो जी तुमच्यासाठी योग्य आहे आणि नेमकी त्याच वेळी देतो जेव्हा तिची खरी गरज आहे. कारण भगवंताची वेळ कधीच चुकत नाही. विश्वास असेल तर माझा सुद्धा देव मला साथ देणार, माझीही चांगली वेळ येणार असे टाईप कर. बऱ्याचदा देव तुला अशा संकटामधून वाचवतो ज्याची तुला कल्पना सुद्धा नसते बाळा.
ज्यांना तू तुझं समजत होतास त्यांनी तुला सोडून दिलं ना. त्रास तू करून घेऊ नकोस. तुझा देव खूप दयाळू आहे. तुझ्या नकळत तुझ्या पाठीमागे जे लोक तुझ्याबद्दल वाईट विचार करत होते त्यांना त्याने स्वतःहून तुझ्या आयुष्यातून दूर केलं आहे. त्याने जे हिरावलंय त्यापेक्षा तो 1000 पटीने श्रेष्ठ गोष्टी तुला परत देणार आहे. कारण तो जेव्हा काही हिरावून घेतो तेव्हा त्याचे हात रिकामे नसतात, तर पुढच्या क्षणी काहीतरी मोठं देण्यासाठी त्याचे हात तयार असतात. तुझा देव तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही आणि कशाचीही कमी पडू देणार नाही. जर तुलाही असं वाटत असेल की तो विधाता सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे, तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ अशा मित्राला तू शेअर कर जो सध्या निराश आहे आणि ज्याला आज या दैवी संदेशाची गरज आहे. लक्षात ठेव, तो पाठीशी आहे, काळजी करू नकोस. माझ्या बाळा, जेव्हा तू रात्री झोपतोस तेव्हा उद्या सकाळी तू योग्य पद्धतीने उठशील की नाही याची कोणतीही गॅरंटी नसते. तरीही तू उद्याचा अलार्म लावतोस. माहिती आहे का? कारण तुझा उद्यावर विश्वास असतो. हाच तो विश्वास आहे जो माणसाला जगवतो. आणि जेव्हा तुझा हाच विश्वास त्या देवावर अढळ होतो ना, तेव्हा तिथून पुढची जबाबदारी स्वतः देव घेतो. आज जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असशील तर देव तुझ्यासाठी आशीर्वाद देत आहे. सध्या तुझा काळ वाईट चालू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय. पण एक गोष्ट मनावर तू कोरून ठेव. नशीब बदलू शकतं, पण वेळ प्रत्येकाची येते. जो देव तुला आज रडवतोय तोच देव तुझी परीक्षा घेत आहे की कठीण काळातही तुझा त्याच्यावरचा विश्वास टिकून आहे का. घड्याळाचा काटा जसा सतत फिरत राहतो तसंच आयुष्याचं चक्र सुद्धा फिरत असतं. आज जर तू शून्यावर असशील तर खचून जाऊ नकोस. कारण ज्याची वेळ खराब असते त्यालाच देव सर्वात मोठी संधी देतो. त्याची वेळ कधीच चुकत नाही, तर ती अगदी अचूक असते. जेव्हा तुला वाटेल की सगळं संपलं, नेमकी तीच वेळ देवाची कृपा सुरू होण्याची असते. विश्वास असेल तर माझ्या भगवंताची कृपा माझ्यावर होणार असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. जेव्हा तुझा विश्वास पक्का असतो तेव्हा तुझी योग्य वेळ येते आणि तेव्हा घडतो एक चमत्कार. चमत्कार म्हणजे कोणतीही जादू नाही. चमत्कार म्हणजे जेव्हा तुझे सगळे मार्ग बंद होतात, जग तुला पाठ दाखवतं आणि अचानक एक असा हात पुढे येतो जो तुला संकटातून बाहेर काढतो. तो हात दुसऱ्या कोणाचा नसून तुझ्या देवाचा, भगवंताचा असतो. तो तुला कशाचीही कमी पडू देत नाही. तो तुला असं काहीतरी देईल ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. लोकांच्या नजरेत जे अशक्य आहे ते देवाच्या दरबारात एका सेकंदाचा खेळ आहे. फक्त धीर धर, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार घडायला आता फार वेळ उरलेला नाही. जर तुझा त्या देवाच्या चमत्कारावर, त्याच्या वेळेवर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू कुठून पाहत आहेस त्या गावाचं नाव सुद्धा तू लिही. हा व्हिडिओ तू एका व्यक्तीला शेअर कर जेणे की त्याला सुद्धा एक आशेचा किरण मिळेल. माझ्या बाळा, बघ, तुझा देव तुला कधीच एकटं सोडणार नाही. जर तुझा स्वतःवर विश्वास नसेल तर हे जग तुझ्यावर कस काय विश्वास ठेवेल. माझ्या बाळा, बघ, तुला वाटतंय की देव तुझ्या हाकेला देत नाही. तू रोज प्रार्थना करतोस, मंदिरात जातोस,
तरी तुझ्या आयुष्यातले दुःख संपत नाहीयेत. देव तुला ते देत नाही जे तुला पाहिजे. देव तुला ते देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे. जेव्हा तुझी वेळ खराब असते तेव्हा देव शांत असतो. याचा अर्थ असा होत नाही की तुझा भगवंत तुझ्यासोबत नाही. परीक्षा चालू असताना शिक्षक नेहमी शांतच असतात. सध्या तुझी परीक्षा सुरू आहे. तुझी आजची वाईट वेळ ही उद्याच्या मोठ्या चमत्काराची तयारी आहे. फक्त धीर धर, कारण योग्य वेळ आल्यावर तो अशी परिस्थिती बदलेल की तुझा स्वतःवरचा नशिबावरचा विश्वास बसणार नाही. होय माझ्या बाळा, चमत्कार कधी होतो माहीत आहे का? जेव्हा तुझा विश्वास तुझ्या भीतीपेक्षा मोठा होतो. जेव्हा तू रडणं थांबवून त्या देवावर सगळं सोडून देतो आणि पुन्हा एकदा लढायला उभा राहतोस. त्याने तुला जन्माला घातलंय ना, तर तो तुझा सांभाळही करणार. या जगातल्या कोणत्याही माणसासमोर हात पसरू नकोस. तो देव तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. ज्यांनी तुला आज नाकारलंय तेच लोक उद्या तुझी वेळ मागून तुला भेटायला येतील. असा चमत्कार तो तुझ्या आयुष्यात घडवून आणणार आहे. तुझा धावता काळ, तुझा बदलता पॅटर्न तो स्वतः लिहित आहे. जर तुझा त्या देवाच्या न्यायावर आणि वेळेवर 100% विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझी ही वेळ येणार, दिगंबरा दिगंबरा असे टाईप कर आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर कर ज्याला आज या ऊर्जेची गरज आहे. आणि हो, स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, सगळीकडून तुला फक्त घाव बसत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा सोनं आगीत जळत असतं आणि लोहार त्याच्यावर हातोड्याने सपासप घाव घालत असतो, तेव्हा त्या सोन्याला खूप वेदना होत असतात. सोन्याला वाटतं की माझा काळ संपला, पण लोहार त्याला संपवत नसतो, तर त्याला एक मौल्यवान दागिना बनवत असतो. तो लोहार म्हणजेच सोनार, आणि सोनार त्याला एका सुंदर दागिन्यात बदल घडवत असतो. तुझी आजची ही वाईट वेळ म्हणजे तुझ्या भगवंताच्या हातातील तो हतोडा आहे, जो तुला तोडण्यासाठी नाही, तर तुझा एक घसघशीत इतिहास घडवण्यासाठी तुझ्यावर घाव घालतोय. जेव्हा घड्याळात रात्रीचे 12 वाजतात तेव्हा दिवस संपलेला असतो, पण तिथूनच एक नवीन दिवसाची सुरुवात सुद्धा झालेली असते. तुझी वाईट वेळ ही तुझी चांगल्या दिवसाची नांदी आहे. धीर धर, पुढे चालत राहा. चमत्कार कधी घडतो माहीत आहे का? जेव्हा तुझ्या भगवंतावरचा आणि तुझ्यावरचा विश्वास ढळत नाही. धनुष्याचा बाण जेव्हा मागे खेचला जातो तेव्हा तो मागे जात नसतो, तर तो खूप लांबवर झेप घेण्यासाठी ऊर्जा गोळा करत असतो. तू आयुष्यभर फक्त मागे पडत राहण्यासाठी जन्माला आलेला नाहीस, तर तो देव तुला कधीच कशाची सुद्धा कमी पडू देणार नाही. ज्यांनी आज तुला तुझ्या वाईट वेळेत एकटं सोडलंय त्यांना तुझा चमत्कार बघायला थांबवून ठेवेल तो विधाता. समुद्राला भरती यायला वेळ लागतो, पण जेव्हा भरती येते ना, तेव्हा मोठमोठ्या नावा एका झटक्यात किनाऱ्यावर येतात. तुझी भरती यायची बाकी आहे, तुझा चमत्कार घडायचं बाकी आहे. जर तुझा त्या देवाच्या अचूक वेळेवर आणि कर्मावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर कर ज्याची वेळ सध्याला वाईट चालू आहे. त्याला सांग की घाबरू नकोस, आपला मालक आपल्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच तू स्वतःवरती, तुझ्या भगवंतावरती विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा.
जर तुझा स्वतःवर विश्वास असेल तर या जगातली कोणतीच शक्ती तुला हरवू शकणार नाही. माझ्या लेकरा, सध्या तुझं आयुष्य खूप मागे पडले. तुझ्या सोबतचे मित्र पुढे निघून गेलेत आणि तू एकाच ठिकाणी अडकला आहेस. पण जेव्हा वाघाला शिकार करायची असते तेव्हा तो थेट पुढे जात नाही. तो आधी 2 पावले मागे सरकतो. ती 2 पावले मागे सरकणं म्हणजे वाघाची माघार नाही, तर ती एका मोठ्या झेप घेण्याची पूर्वतयारी आहे. सध्या तुझी वाईट वेळ तुला मागे खेचत नाही, तर तो विधाता तुला अशी झेप घेण्यासाठी तयार करतोय की बघणारे बघतच राहतील. जेव्हा घड्याळाचा काटा सगळ्यात मागे जातो तेव्हाच तो नवीन तासाची सुरुवात करतो. तुझी वेळ संपलेली नाही, तुझी वेळ सुरू होत आहे. विश्वास असेल तर माझी सुद्धा चांगली वेळ येणार असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. जेव्हा वादळातही तुझा विश्वास ढळत नाही, आकाशात उंच उडणाऱ्या पतंगाला कितीही वाऱ्याचा विरोध झाला तरी तो वरच वर जात राहतो. का? कारण तिची दोरी खाली एका खंबीर हातामध्ये सुरक्षित असते. तशीच तुझ्या आयुष्याची दोरी सुद्धा त्या भगवंताच्या हातात आहे. हा काळ, ही परिस्थिती तुला कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न करू दे, तुझा देव तुला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही. ज्यांनी आज तुला एकटं पाडलंय, ज्यांनी तुझा फोन उचलणं बंद केलंय, ज्यांनी तुला एकटं सोडलंय, तुला झिडकारलंय, तुला नाकारलंय, त्यांना तुझा चमत्कार बघायला हा विधाता मजबूत करणार आहे. आणि जेव्हा तो देईल ना तेव्हा छप्पर फाडून देणार आहे. फक्त तोपर्यंत तू स्वतःला टिकवून ठेव, हार मानू नकोस. कमकुवत विचारांच्या लोकांना देवाची लीला कधीच समजत नाही. बघ, तू खूप प्रयत्न करूनही तुझ्या पदरात काहीच पडत नाही, तर आज तुला देवाचा विश्वास ठेवावाच लागेल आणि देवावरचा विश्वास डोंगरा एवढा पक्का होईल. म्हणून बघ बाळा, बांबूचं झाड पाहिलंयस का? जेव्हा त्याची लागवड केली जाते तेव्हा पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, अगदी 4थं वर्ष सुद्धा त्याला रोज पाणी दिलं तरी जमिनीतून एक छोटा कोंबही वर येत नाही. आणि पाहणाऱ्याला वाटेल की सगळी मेहनत वाया गेली, वेळ वाया गेला. पण माहित आहे का, 5व्या वर्षी अचानक ते बांबूचं झाड अवघ्या 6 आठवड्यात 80 ते 90 फूट उंच वाढतं. ती 4 वर्ष तो देव त्या झाडाची वाढ थांबवत नव्हता, तर जमिनीच्या आत त्याची मुळं मजबूत करत होता, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या वादळांना ते झाड तोंड देऊ शकेल. तुझी आजची ही वाईट वेळ म्हणजे देव तुला जमिनीच्या आत तुझी मुळं मजबूत करत आहे. खचून जाऊ नकोस, तुझी 5व्या वर्षाची झेप अजून बाकी आहे. जेव्हा तू शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाहीस तेव्हा चमत्कार घडतो. माझ्या बाळा, सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस जेव्हा दिवस रात्र खणत असतो आणि अगदी शेवटच्या 2 इंचावर असताना कंटाळून कुदळ खाली टाकतो, तेव्हा तो सोन्याला नाही तर स्वतःच्या नशिबाला मुकला जातो. तू त्या खाण कामगारासारखी चूक करू नकोस. तो देव तुला कधीच कशाची कमी पडू देणार नाही. चमत्कार घडायला फक्त शेवटचा एक घाव घालण्याची गरज असते. ज्यांनी तुझी लायकी काढली आहे त्यांना तुझा चमत्कार बघावाच लागेल, कारण आता तुला देव भरभरून देणार आहे. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज स्वामी महाराज की जय असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ तू अशा एका खास मित्राला पाठव जो सध्या खचलाय,
त्याला सांग की घाबरू नकोस, आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.